नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आजचा एक कार्यक्रमामधलं प्रत्यक्ष सूत्रसंचालन कसं करावं तर त्याचं प्रत्यक्ष व्हिडिओ मी यूट्यूबला सादर करतोय. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त उजाळा साहेबांच्या आठवणींचा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदकाने करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात आणि कोणकोणत्या टप्प्यावरती कशा रीतीनं सूत्रसंचालकानं सूत्रसंचालन करावं, या कार्यक्रमाला म्हणजे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला नेमकी निवेदकाची भूमिका काय असते, निवेदकाचं बोलणं कोणकोणत्या टप्प्यावरती कशा रीतीने असतं याची सर्वतोपरी प्रत्यक्ष माहिती आणि प्रत्यक्ष कार्यक्रम या माझ्या यूट्यूबवरती मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर सूत्रसंचालकांना मी या व्हिडिओच्याद्वारे विनंती करेल की आपण हा व्हिडिओ बारकाईने पहा. निवेदक कसा असतो आणि त्याची वेगवेगळी प्रत्येक कार्यक्रम त्या कार्यक्रम पत्रिकेच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती सूत्रसंचालकानं कसं बोलावं याची सर्वतोपरी माहिती आणि याचं सर्वतोपरी मार्गदर्शन या व्हिडिओच्याद्वारे आपण घ्यावं अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करत आहे. पाहूया तर चला, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते सन्माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त उजाळा साहेबांच्या आठवणींचा. उजाळा साहेबांच्या आठवणींना या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मधुकरजी भावे साहेब, या समारंभाला प्रमुख उपस्थिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय अमितजी विलासराव देशमुख साहेब, या समारंभाला दुसरी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे, सन्माननीय लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया विलासराव देशमुख, माननीय ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे, माननीय ॲडव्होकेट बी मोतीपवळे, माननीय सोमनाथजी रोडे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ अवघ्या काही क्षणामध्ये संपन्न होत आहे. साहेबांच्या आठवणींना उजाळा आज आपण त्यांची जयंती त्यांच्या आठवणीतून व्यक्त करतो आहे. मंचाकडे माननीय साहेबांचं आगमन होत आहे. मान्यवर पाहुण्यांचं मंचाकडे आगमन होत आहे. या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार सन्माननीय धीरज भैया देशमुख साहेब, त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मधुकरजी भावे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सन्माननीय दिलीपराव साहेबांचं इतर मान्यवरांचं मंचावरती आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण मान्यवरांचं स्वागत करूया. समारंभाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मधुकरजी भावे साहेब, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब, या समारंभाचे प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट मनोहररावजी गोमारे साहेब, अवघ्या काही क्षणामध्ये
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होईल. मी बाहेर थांबलेल्या सर्वांना विनंती करतो की कृपया आत येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमितजी विलासरावजी देशमुख साहेब, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय पालकमंत्री अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांचं मंचावरती आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. समारंभाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मधुकरजी भावे साहेब, प्रमुख उपस्थिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार अमितजी विलासरावजी देशमुख साहेब, माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब, माननीय धीरजजी विलासरावजी देशमुख साहेब, आमदार लातूर ग्रामीण, ॲडव्होकेट श्री मनोहररावजी गोमारे साहेब, ॲडव्होकेट श्री बी व्ही मोतीपवळे या आणि लातूरच्या चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत इतिहास तज्ज्ञ माननीय डॉक्टर सोमनाथजी रोडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. जोरदार सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होईल. माझे मित्र कवी भारत सातपुते यांच्याकडे सूत्र देतो. प्रज्वलन कार्यक्रम संपन्न झालेला आहे. दे दिया आमिष जिन्होंने सेन भक्षण के लिए, बिक गए चांडाल के घर सत्य रक्षण के लिए. दे दी अस्तिया जिन्होंने परमार्थ हित जाने जहां, सिबी ददीच हरिश्चंद्र से होते रहे दानी यहाँ. ही मातृभूमी संतांची, ही मातृभूमी साहित्याची आहे, ही मातृभूमी सत्कर्माची आहे. या मराठवाड्याच्या मातृभूमीला राजकारणाच्या, देशाच्या जागतिक पटलावर ज्या महापुरुषांनी उभं केलं त्या महापुरुषाचं नाव आहे आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब, आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा आज आपण इथं देत आहोत. या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर चेतन सारडा यांना विनंती करतो की कृपया आपण आजच्या समारंभाचे अध्यक्ष, राजकारणातील निष्प्रह आणि निरपेक्ष राजकारणाचे वारसदार, आजच्या पिढीला नैतिक चारित्र्याचा दीपस्तंभ म्हणून ज्यांचं लातूरकर आणि मराठवाड्याच्या मातीत आणि महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे माजी मंत्री आदरणीय सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर चेतन सारडा यांना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं बुके आणि भारत सातपुते संपादित मांजरा काठ हे पुस्तक देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मधुकरजी भावे, ज्येष्ठ पत्रकार मुंबई यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर अशोकजी पोद्दार यांना विनंती करतो की कृपया आपण समारंभाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी भावे साहेब यांचं स्वागत करावं. आपणास माहीत आहे की लातूरलाही त्यांचा अनेक दिवस कालावधी दैनिक एकमतचे माजी संपादक म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांनी संपादनाचं संपादकीय म्हणून कार्य केलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या IMAचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कल्याण बर्मदे सरांना विनंती करतो की कृपया आपण पालकमंत्री देशमुख साहेबांचं स्वागत करावं. कसलाही आडपडदा न ठेवणारा आणि ज्यांचा प्रवास हा समर्थ साहेबांच्या नैतिक चारित्र्याचा दीपस्तंभ म्हणून लातूरकरांसाठी सुरू आहे, त्यांचं स्वागत झालेलं आहे. यानंतर या समारंभाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे यांचं स्वागत करण्यासाठी
मी द्वारकादास श्यामकुमारचे संचालक आदरणीय तुकाराम पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण नामदार बनसोडे साहेबांचं स्वागत करावं. राजकारणातला अतिशय भाग्यवान माणूस, भाग्यवान व्यक्तिमत्व संजय जे बनसोडे यांचं स्वागत होत आहे. यानंतर लातूरच्या सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय मनोहररावजी गोमारे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष बिरादार यांना विनंती करतो की आपण आदरणीय गोमारे साहेबांचं स्वागत करावं. यानंतर समारंभाचे प्रमुख उपस्थिती पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट बी मोती पवळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी कल्याण बर्मदे सरांना विनंती करतो की कृपया आपण बी मोती पवळे सरांचं स्वागत करावं. लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय धीरज भैया विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी योगेश करवा यांना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय धीरजजी विलासरावजी देशमुख साहेबांचं स्वागत करावं. लातूरच्या शैक्षणिक चळवळीतील आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर अशोक पोद्दार सरांना विनंती करतो की कृपया आपण सोमनाथजी रोडे यांचं स्वागत करावं. मान्यवरांचे आभार. या स्वागत सोहळ्यानंतर या कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका विशद करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमारचे संचालक आदरणीय तुकाराम भैया पाटील यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका विशद करावी. आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे लातूर जिल्हा संबंध देशाचे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 77व्या जयंतीनिमित्त उजाळा साहेबांच्या आठवणींना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर जिल्ह्याचे शिस्तप्रिय, महाराष्ट्राला एक वेगळंपण देणारे माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे दिलीपरावजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली, ज्यांना आम्ही फोन केल्यानंतर खरं तर कौतुक वाटतं आहे, त्यांची तब्येत खराब होती, पण आदरणीय सोनवणे साहेबांच्या माध्यमातून फोन केला आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेबांचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला ज्यांनी वेळ दिला ते आदरणीय मधुकररावजी भावे सर. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, तसेच राज्याचे राज्यमंत्री नामदार संजयजी बनसोडे साहेब. खरं तर भावे साहेबांना सांगायला आनंद वाटेल की गेली 7-8 दिवसापासून आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे आदरणीय साहेबांच्या हे 7 ते 8 दिवसापासून हे जयंती या लातूर जिल्ह्यात विविध माध्यमातून, विविध संस्थेच्या वतीनं साजरी होत आहे. खरं तर कौतुक करावं एवढं एक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून झाली. मला वाटतं ग्रामीण भाग असेल, संपूर्ण जिल्हा असेल, 400पेक्षाही जास्त टीमनी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मला वाटतं 6000पेक्षाही जास्त खेळाडूंनी या ग्रामीण भागातल्या ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदररित्या संपन्न झाली असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया विलासरावजी देशमुख साहेब, लातूरातील ज्येष्ठ विधिज्ञ मनोहररावजी गोमारे काका, बी मोते पवळे साहेब, ज्येष्ठ विचारवंत सोमनाथजी रोडे साहेब. खरं तर हा कार्यक्रम घेण्यापाठीमागं भावेसाहेबांना आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की आम्हा लातूरकरांचं साहेबावर असणारं निश्चिम प्रेम, खरं तर साहेबाविषयी आम्ही बोललं तर दिवस रात्रसुद्धा कमी पडेल एवढं साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. साहेबांना ज्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्याचा आयुष्याचं सोनं झालं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचपैकी माझ्याही आयुष्याला त्यांचा स्पर्श झाला
आणि माझ्या आयुष्यामध्ये सोनं जर झालं असेल, त्याचे जर शिल्पकार कोण असतील तर आदरणीय साहेब आहेत. असे अनेक मान्यवर इथं बसलेले आहेत माझ्यासमोर, ज्यांचा साहेबांचा संपर्क आली आणि होत्याचं नव्हतं झालं. साहेबांविषयी बोलावं तेवढं कमी आहे. भावे साहेबांना खरं तर मी सांगू इच्छितो की लहानपणी आपलं बाळ, एखाद्या बाळाला जर आपण विचारलं की तू आईला किती प्रेम करतो, तर त्याची गणना होऊ शकत नाही शब्दामध्ये. त्याच पद्धतीनं संपूर्ण लातूरकर आईच्या प्रेमा एवढं प्रेम आदरणीय साहेबांना करत आलेलं आहे आजपर्यंत. आणि उलट बाळ जसं जसं मोठं होत असतं तसं खोडकरही होत असतं, कधी आईवर नाराजही होत असतं, थोडं लांबही जात असतं, पण आईचं प्रेम मात्र तीळ मात्र कमी होत नाही. याच नजरेतनं, याच ममत्वाच्या मायेवर आदरणीय साहेबांनी आमच्या सबंध लातूरकरांना प्रेम केलेलं आईच्या ममत्वाच्या नात्यानं. एवढं प्रेम साहेबाचं आमच्या लातूरकरांवर होतं. खरं तर साहेबांचे खूप पैलू आहेत. आपण या ठिकाणी ते मांडण्यासाठी आलात, मीही उत्सुक आहे, लातूरकर आमचे सगळे उत्सुक आहेत आपल्याला ऐकण्यासाठी. पण या ठिकाणी मी काही 2-3 गोष्टी वेगळ्या सांगणार आहे. साहेब राजकारणातले कोहिनूर होते, राजकारणातले खूप मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. पण मला आणि माझ्यासारख्या अनेक लातूरकरांना एक वेगळी उंची त्यांच्यामध्ये किंवा वेगळं व्यक्तिमत्व दिसलं. ते म्हणजे साहेब, खरं तर साहेब एक आदर्श पिता होते असं मला म्हणायला वावगं ठरत नाही. कारण त्यांच्यावर एक ग्रंथ जरी लिहिला तर आमच्या येणाऱ्या पिढीला खूप कामाचं ठरेल. एक पुस्तक जरी लिहिलं की आदर्श पिता कसा असावा, तर आदरणीय साहेबांसारखा असावा. आदर्श बंधू कुणासारखा असावा, तर आदरणीय साहेबांसारखा असावा. आणि आदर्श कुटुंब प्रमुख कसा असावा, जर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम कुटुंब प्रमुख म्हणून जर कोणी केलं असेल ते आदरणीय आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. एवढं त्यांच्याकडे खूप वेगवेगळे व्यक्तिमत्व होते असं मला वाटतंय. आदरणीय भावे साहेबांना मला सांगायला आनंद वाटेल, काय असतं की प्रत्येक जिल्ह्याचं नेतृत्व त्या गावामध्ये भौतिक सुविधा कराव्यात, रोड करावेत, रस्ते करावेत, ज्या काही मूलभूत गोष्टी असतात त्या अपेक्षित असतात प्रत्येक राजकारणी मंडळी करणं. आणि आमच्या साहेब असतील त्यांनी त्या मला वाटतं 100% पूर्ण केलेल्या आहेत, करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतो, साहेबांनी जर लातूरकरांना आणि आम्हाला जर काही वेगळं दिलं असेल, जर कुठल्या गोष्टीचा विकास केला असेल, तर त्या एका विकासावर आम्ही सगळेजण आज खूप सुंदररित्या जीवन जगत आहोत. आणि तो विकास म्हणजे संस्काराचा विकास आहे. अनमोल संस्कार लातूर जिल्ह्याला साहेबांनी दिलेले आहेत. त्यांच्या या अनमोल संस्कारामुळं लातूरला रोड कमी असतील तर चालतील, पाणी कमी आलं तरी चालेल, पण संस्कार कमी होता कामा नाहीत. या उद्दिष्टाने साहेबांनी हा लातूर जिल्हा घडवला. आणि त्यांच्या माध्यमातून माझ्यासारखा व्यापारी असेल, इथं साहेब आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही लातूर जिल्ह्याचे आहेत. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे की या ठिकाणी कुठलीही जाती दंगली होत नाहीत, कधी जातीवाद होत नाही, किंवा कुठलंच एक नंबर समाधानानं जर जिल्हा कुठला असेल तो लातूर जिल्हा आहे. या ठिकाणी कुठलाही व्यापारी यावं आणि मोठा व्हावं याच्यापेक्षा भाग्य काय लागतं. त्या नेतृत्वामध्ये एक तेवढी धमक होती. त्यांनी आम्हा सगळ्यांना एक आपल्या परिवारातलं समजून आम्हाला खूप मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्या महान विभूतीला मी माझ्याकडनं, माझ्या संयोजन टीमच्या वतीनं, खरं तर संयोजन टीम म्हणता येत नाही, हा कार्यक्रम समस्त लातूरकरांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. निमित्त मात्र कुणीतरी एक पुढं लागतो म्हणून आम्ही 5-6 जण असलो जरी तरी याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप लोकांचा सहभाग आहे, खूप जणांचं मेहनत आहे. त्या सगळ्यांचंच मी ऋण व्यक्त करतो. आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची ऋण व्यक्त करतो. आणि साहेबांबद्दल तुम्हाला ऐकण्यासाठी मी तुमच्यात आणि माझ्यात जास्त वेळ न घालता या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक माफी मागून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण जनसामान्याचे श्रद्धादान असलेल्या आदरणीय साहेबांबद्दल कितीही बोलले आणि कितीही लिहिले तरी ते शब्द अपुरीच पडतात. तुकारामांच्या भाषेत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, शब्दची जीवाच्या जीवन, शब्दची वाटू धनजन लोका, या अभिव्यक्तीप्रमाणे साहेबांचं वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व लातूरच्या मातीपासून दिल्लीच्या मातीपर्यंत गाजत राहिलं. आणि लातूरकरांना सुसभ्य राजकारणाचा एक प्रकृतीवाद आदरणीय साहेबांनी घालून दिला. हे वास्तव आपण लातूरकर म्हणून कधीच नाकारू शकत नाही. या सदिच्छेसह या सभागृहात आता साहेबांवरती छोटासा एक माहितीपट आपण सादर करतोय. मी विनंती करतो श्याम भट्टड यांना की आपण तो माहितीपट सादर करावा. त्याची स्क्रिप्ट आमचे मित्र कवी भारत सातपुते यांनी लिहिलेली आहे. प्रमुख पाहुणे सन्माननीय इथे उपस्थित आहेत. यामध्ये मी पहिल्या प्रथम दैनिक यशवंतचे संपादक
ज्यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये अनेक पदावरती काम केलं, जे साहेबांच्या सहवासामध्ये अनेक काळ राहिले, ते माननीय प्राध्यापक B.V. मोतेपोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आपल्याला माहीत आहे, पत्रकारितेमध्ये साहेबांचा दिलदारपणा, कधी कुणी चिमटा घेतला तरी तो न दाखवता आपल्या धन्यवाद सर. जीवनाचा उत्कट अनुभव अनुभूतीतून, आत्मानंदाच्या आत्मतत्वज्ञानातून आत्मविसर्जित व्हायला लागल्यानंतर आत्मा आणि आत्माचं मिलन म्हणजे परमात्मा असतो असं शास्त्रांनी लिहून ठेवलंय. विलासरावजी देशमुख साहेब ज्या सभेत उपस्थित राहायचे तिथं त्यांच्या भाषणाचं तर मिलन व्हायचंच, पण आत्मा आणि आत्माचं मिलन व्हायचं. लातूरच्या सभ्य संस्कृतीचा तो शालीन संस्कार आपण आपल्या वेगवेगळ्या किस्स्यातून व्यक्त केलात. आता आत्मा आणि आत्माचं मिलन आदरणीय अमित भैया, आदरणीय धीरज भैया यांच्यापर्यंत येऊन पोहोचलंय. या अपेक्षेसह आता मी मान्यवर म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्यांच्याकडून इतिहासाचे मी धडे घेतलो, पहिल्यांदाच शीख धर्माचा इतिहास वाचला आणि पुन्हा एवढा शीख धर्माच्या इतिहासाच्या प्रेमात पडलो की पुन्हा मीही स्वतः 2 पुस्तकं लिहिली, पण ज्यांचा क्लास करताना मी बेधुंद व्हायचो ते लातूरच्या शैक्षणिक चळवळीतील डॉक्टर सोमनाथ रोडे, माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय रोडे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, थोडं मान्यवरांच्या वेळेचा विषय लक्षात घेऊन. नम्रपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि रोडे सरांना विनंती करतो. धन्यवाद सर. खरं तर साहेबाबद्दल असं म्हणावं वाटतं, ए पूनम के चांद घमंड मत करना तुझे तो दाग था. ए पूनम के चांद घमंड मत करना तुझे तो दाग था. हमने तो ऐसा चांद देखा जो बेदाग था, जो बेदाग था. यानंतर गातेगावला आमच्या लहानपणी कमी शिकलेल्या आमच्या घरी वडिलांनी 3 फोटो लावलेले होते. बापूसाहेब काळदाते, भाई उद्धवराव पाटील आणि तिसरा फोटो होता मनोहररावजी गोमारे यांचा. नंतर काही दिवसांनी वडील आता लातूरला माझ्याकडे राहतात. वडिलांनी घरामध्ये आदरणीय साहेबांचा, विलासरावजींचा फोटो जिकडे तिकडे बघितला आणि ते बघत असताना मी त्यांना म्हणालो की तुम्हाला कुठला फोटो लावायचा का? तर वडील म्हणाले नाही, जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत तिथे एकाच फोटोचं नाव राहील, ते म्हणजे विलासरावजी देशमुख. मी यानंतर आदरणीय मनोहररावजी गोमारे, राजकारणामध्ये सत्व आणि परीक्षा ज्याने अनेक वेळा बघितली, दिली आणि शेवटी बोलून काय उपयोग नाही म्हणून त्यांनी आत्मचरित्र लिहिलं, सत्व परीक्षा. धन्यवाद. हे खरं आहे की आपण जे मत मांडलं, आपण ज्या भावना व्यक्त केल्या, तो वारसा अतिशय प्रगल्भपणे आणि तिळभर जास्त सध्या चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. गोमारे साहेब हा वारसा असं म्हणत असेल काय, बरे नाही निंदकांचे कधीमधी हाय खाणे, बरे नाही निंदकांचे कधीमधी हाय खाणे, आम्ही चालून दाखवतो बंद पडलेली कारखाने. काडीचा नव्हता भाव त्या माळांचे केले सोने, काडीचा नव्हता भाव त्या माळांचे केले सोने, शिवारांच्या वाटा साऱ्या गाती साखरेचे गाणे, गाती साखरेचे गाणे. असो, यानंतर भावे सर मी आपल्याला अनुभव सांगतो. कुठे शोकेस आढळतात, कुठे सुटकेस आढळतात. परवा मी बाबळगावला गेलतो तर तिथं संदूक आढळले. तुम्ही म्हणाल हे संदूक कशाचे, तर पुस्तकांनी भरलेले. जे आपल्या काळात संदूक होते लहानपणी, ते बाबळगावच्या गडीवर पुस्तकांनी भरलेले संदूक पाहिले. मला अतिशय आनंद वाटला की या आदरणीय दिलीपरावजी, अमित भैया यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज भैयांनी रीड लातूर असा प्रोग्राम सुरू केला आहे, रीड लातूर, आणि तो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी. तेव्हा टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करायला काय हरकत नाही. आज ते मला वाटतं वसा लोकसेवेचा वारसा समृद्ध विचारांचा अशी वेबसाईट
चालू झालेली आहे. मनापासून धन्यवाद. मी ग्रामीणचे आमदार आदरणीय धीरज भैया देशमुख यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आम्हा सर्वांचेच देशमुख कुटुंबियाचे स्नेही मधुकररावजी भावे, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित विलासरावजी देशमुख, त्यांच्यासोबत लाभलेले नामदार राज्यमंत्री संजयजी बनसुडे, आपल्या कार्यक्रमात ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते मनोहररावजी गोमारे सर, बी व्ही मोतीपोळे सर, सोमनाथजी रोडे सर, इथं उपस्थित साहेबांवर प्रेम करणारे व साहेबांच्या मध्ये राहणारे आपण सर्वजण, खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन, मला पोद्दार साहेबांचा फोन आला, ते म्हणले आपल्याला कार्यक्रमाला उपस्थिती यायचं आहे, त्यामुळं मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आलो. पण आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं साहेबांच्या आठवणी ऐकण्यासाठी आहे. आम्ही सगळे कुटुंबातले सदस्य ह्या कार्यक्रमाच्या मंचावर आहोत, पण तुमच्यामधून आज ज्या काही आठवणी ऐकण्यासाठी मी म्हणून ह्या कार्यक्रमात सहभागी झालो, तर अचानक मला व्यासपीठावर मला आता भावे साहेबांनी सांगितले की तुझा नंबर नेक्स्ट आहे, म्हणून आता जसे अग्निपरीक्षा गोमारे सर आपण दिलेलीच आहे, त्याच्या पाठोपाठ माझी देखील परीक्षा सुरू आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मोतीपोळे सर असतील, प्रास्ताविक त्यांनी केलं, अनेक अशा गमती जमती साहेबांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. सर्वांना काय म्हणजे तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असाच आजचा तो संदर्भ होता. आणि गोमारे सर असतील, रोडे सर असतील, साहेबांबद्दल त्यांनी जे सांगितल्या, त्यांच्या कार्यपद्धती, त्यांचा राजकीय प्रवास, खरं त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल मी काही जवळून जास्त पाहिलं नाही, कारण की माझा राजकारणाचा संबंध खरं साहेब गेल्यानंतर सुरुवात झाली. आणि मी अमित भैया असतील, काका असतील, ह्या व्यासपीठावरची सर्व मंडळी साहेबांच्या पूर्वीच्या काळापासून ते आज तागायत, साहेब गेल्यानंतर देखील त्यांच्याबद्दलचा त्यांचा राजकीय प्रवास किंवा त्यांच्या राजकारणाचा एक ठसा जो सगळ्यांच्यावर उमटलेला आहे तो आपण सर्वांनीच जवळून अनुभवतो. आणि मोतीपोळे सरांच्या भाषणामधून असं मला कळालं की एखादी इंग्लिशची म्हण आपल्याला येते का, हे शेवटी असतं की आपल्या पूर्वी ज्या व्यक्तींनी काही बोललं त्याचा धागा धरून आता पुढं आपली बॅटिंग सुरू राहावी. म्हणजे आता ही मालिकाच आहे, ओपनिंग बॅटिंग त्यांनी केली, आता मी 4थ्या नंबरचा क्रमांकावर बॅट्समन, अजून मागे बॅट्समन उरलेले आहेत, स्कोअर चालू राहायला पाहिजे. म्हणजे एका बॅट्समनकडून दुसऱ्या बॅट्समनपर्यंत हा मॅच चांगल्या पद्धतीनं त्या रन रेटनंच, म्हणजे मध्ये जर आपण थकलो तर मग ते मॅच कुठंतरी विस्कळते. त्यामुळं आता मोतीपोळे सरांच्या भाषणातून असं ऐकल्यानंतर आठवतं की इंग्रजीमध्ये म्हण असते फ्लाय ऑन द वॉल. म्हणजे फ्लाय ऑन द वॉल असं आहे की त्या रूममध्ये किंवा त्या परिसरामध्ये काय चाललं आहे त्या माशीच्या माध्यमातून ते काही आपल्याला दिसतं का, कळतं का, म्हणजे बारकावा. तर साहेबांच्या अशा बऱ्याच राजकीय जीवनातल्या प्रसंगामध्ये आय वॉज द बॉय इन द रूम. म्हणजे लहानपणापासून तुम्ही 80चा ज्या उल्लेख केला की साहेबांची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशीचा माझा जन्म झाला. म्हणजे त्या दिवसापासून तुम्ही ती बातमी तिकडे घेत होता, आमच्या कुटुंबामध्ये वेगळी काहीतरी बातमी येत होती. म्हणजे त्या घडामोडीत माझा जन्म झाला. पुन्हा आपण म्हणला त्या चित्रफितामध्ये दिसलं 82ला, म्हणजे 80ची पहिली निवडणूक, 82ला राज्यमंत्रीपद, आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या घडामोडीमध्ये त्यांच्या राजकीय जीवनाचा जो काही आभास मला जाणवला तो मी त्यांचा पुत्र म्हणूनच बघितलं. म्हणजे जे काही कधी कधी जे किस्से ऐकले तुम्ही सर्वजण जेव्हा साहेबांसोबत
म्हणजे पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये असेल, बाबळगावच्या गडीवर असेल, आशियानामध्ये असेल, रामटेक असेल, पर्णकुटी असेल, वर्षा असेल, ह्या सगळ्या प्रवासामधून पूर्ण असेल, ह्या सर्व प्रवासातून जात असताना तुम्ही सगळे म्हणजे अनेक जे चेहरे आहेत, अनेक चेहरे आज इथं नाही आहेत, म्हणजे ते हयात आहेत पण आज इथं नाही आहेत. बराच बदल झालेला असतो. काही चेहरे म्हणजे असं म्हणतो की आता बंगला मोठा झाला, फोड होते, शेताचे किंवा शेअरची फोड होते, काही लोक खोल्या बदलून आहेत, काही लोक बंगले बदलून आहेत, पण सगळे सुखी आहेत, समाधानी आहेत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये जात असताना आपण जे काही अनुभवलं, माझं साहेबांचं म्हणजे साहेबांचा धाकटा, एवढंच माझं इंट्रोडक्शन आहे. अजूनही त्याच्यासोबत माझं चालूच आहे. म्हणजे आता जर आता विचार केला तर आता आदरणीय दादा ते बावळगावचे पहिले सरपंच म्हणजे 1G, त्यानंतर साहेब 2G, त्यानंतर काका 3G, नामदार भैया 4G. म्हणजे जसं जसं टेक्नॉलॉजी वाढते तशी तशी स्पीड वाढत चालली. म्हणजे थोडंफार काळामध्ये हे अंतर कापत कापत आता आपण पुढेही चाललो आहे. आणि केवढी अवघड परिस्थिती आहे की आता इथं बोरगावकर सर आहेत. मग संगीताचा घराणा असतो बोरगावकर सर, आपल्याला माहिती आहे संगीताचा घराणा. तर देशमुख घराण्याचं जर बघितलं तर भाषण चांगलं करणारा घराणा, म्हणजे एकानंतर एक. आता साहेबांच्या वक्तृत्वाबद्दल तर आपण सर्वांनी सांगितलंच. काकाचं आहे त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या तोलीचंच आहे. भयांचं तर पहिलं आपण बघितलेलंच आहे परवाचं. एकीकडं साहेबांचं चित्र, एकीकडं भयांचं चित्र, हुबेहूब. म्हणजे कार्यक्रम काही होता पण चर्चा मात्र ते घराण्याच असतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता तळ्यात मळ्यात, तळ्याच्या बाजूला म्हणजे काय ते तळ राखी तो पाणी पितोच असं असतंच. थोडंफार आपलंही चालू आहे. म्हणजे त्या तोडीचं नाही आहे, नसणारी आहे. कारण काय तशी काही संस्कार पडलेच नाहीत. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर एक चित्रपट आला होता, मी ॲक्सिडेंटल आमदार आहे, मला अजून आठवतंय. म्हणजे साहेबांनी माझ्याकडं त्यांचा धाकटा मुलगा काय करेल किंवा काय होईल, तो बिझनेस करेल, त्याला कॉमर्सची डिग्री मिळालेली आहे, तो MBA करायला गेला आहे, तो व्यवसायामध्ये काहीतरी करेल असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि ते करत करत इथं कधी वळण लागलं. म्हणजे आज मोतीपोळे सर जे सांगितलं की भयांबद्दल असेल, रितेशबद्दल असेल, की कधीतरी साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडं लोकांकडं काहीतरी सांगितलं असेल, वा कसं करतायत, काय करतायत. पण मला ती खंत नेहमी राहील की साहेब माझ्याबद्दल काय बोलले असते ते मला ऐकायला कधीच मिळणार नाही. आणि जेव्हा जेव्हा मला कधीतरी पुढच्या लोकांकडून किंवा साहेबांच्या जवळ असलेल्या लोकांकडून किंवा त्यांच्या चाहत्यांकडून कधी SMS होतो, WhatsApp येतो, तेव्हा बरं वाटतं. आता मला साहेब तर सांगू शकत नाहीत, पण वाया हे साहेबांचा आशीर्वाद तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे ते म्हणल्यासारखं साहेब आपल्यातच आहेत. परवा एक कार्यक्रम गोमारे साहेबांच्या शाळेमध्ये आमचा झाला, तेव्हाही मी तिथं म्हणालो की साहेब आपल्यामध्ये नाही आहेत असा मनाला जर तो विश्वास पटवून द्यायचा असेल तर मन फार दुखावेल. पण मी लहानपणापासून मोठा होईपर्यंत कॉलेजला जाताना कुठेही तसा साहेबांच्या आणि आमच्यामधला वेळ हा नेहमीच कमी राहिला. साहेबांचं काम, कार्य, त्यांचे प्रोग्रॅम्स, कधी घरी आले, कधी दौरा असायचा, म्हणजे नेहमी साहेब कधी ना सतत कार्यक्रमात, कामामध्ये, लोकांमध्ये, दौऱ्यावर, हा माझा भास नेहमी असायचा. आजही असं वाटतं की साहेब आजही दौऱ्यावर आहेत आणि कधीही येतील. म्हणजे ते आपल्यामध्ये आहेत. आणि नेहमी आज त्यांचा जो टेलिफोन नंबर आहे, आज देखील कितीतरी लोक त्या नंबरचा वापर करून साहेबांची भाषणं आजही ऐकतात. जवळपास आम्ही त्या टेलिफोनचे बिलं किंवा त्याचे जे मिनिटचं रेकॉर्ड करतो, बऱ्याच वेळेस असं सर्व्हिस प्रोव्हायडरकडून फोन येतात की बाबा हा रेकॉर्डिंग बनवून बनवून आता फोन बंद झाला. म्हणजे 45 मिनटं
अशी काही लोक आहेत जी भाषणं सगळी संपेपर्यंत ऐकतात. म्हणजे दिवसाला 400 मिनिटं तो फोन चालू असतो. तो नंबर साहेब जाऊन आज आपल्याला 10 वर्ष होत आहेत. ह्या 10 वर्षामध्ये तो फोन सतत 400 मिनिटं दिवसाला चालू असतो. त्याच्यावर लोक फोन करतात, त्याच्यावर साहेबांची भाषणं ऐकतात. आजही साहेब आपल्यामध्ये आहेत ह्याचा भास, ह्याचा सहवास साहेबांचं ते आता रोडे सरांनी सांगितल्यासारखं त्यांचं भाषण असेल, त्यांचं वक्तृत्व असेल, त्यांच्या आठवणी असतील, आठवणीचा उजाळा असेल, हे नेहमी साध्या साध्या सोप्या गोष्टी होतात. काल आम्ही क्रिकेटची टुर्नामेंट घेतली. एका व्यक्तीने मला विचारलं की क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आपल्याला काय वाटतं. म्हणलं मैदानी खेळाकडे तरुणांनी वळावं हे सगळ्यांनाच वाटतं, पण क्रिकेटचं आणि साहेबांचं आणि माझं एक अतूट असं नातं होतं. म्हणजे मागच्या काळामध्ये व्हॉट्सॲप नव्हता, त्यावेळेस SMS वरच व्हायचं. मोबाईल फोन आले होते आणि SMS वरच आम्ही एकमेकाला संपर्क चालूच होतो. प्रत्येक वेळेस साहेबांना फोन करणं म्हणजे कुठं मीटिंगमध्ये आहेत, कुठं कार्यक्रमात आहेत. तर माझं एवढंच काम असायचं की सचिन तेंडुलकर जर बॅटिंगला आला तर ती मॅच आणि त्याचे लाईव्ह अपडेट्स हे मी त्यांना SMS द्वारे पाठवायचो की सचिन तेंडुलकरचा स्कोर हा आहे, त्याच्यासोबत हा बॅट्समन आहे, आऊट झाल्यानंतर साहेब म्हणजे टी व्ही बंद कर. त्याच्यानंतर रिप्लाय यायचाच नाही. म्हणजे आता सचिन आऊट झाला म्हणजे आजचा मॅच संपला. म्हणजे असे काही आठवणी त्यांच्यासोबत माझ्या राहिलेल्या आहेत. आणि कुटुंब प्रमुख म्हणा, पिता म्हणा, राजकारणी म्हणा, आणि आता विधानसभेमध्ये गेल्यापासून जे त्यांच्या आठवणीचा उजाळा त्यांच्या सहकार्यातून विरोधी पक्षाच्या बाकावरच्या लोकांकडून अनेक असे आमदार येतात. म्हणजे आज ते भाजपमध्ये आहेत, आज ते वेगळ्या पक्षाच्या विचारामध्ये आहेत, कधी काँग्रेसमध्ये असायचे किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून जेव्हा साहेबांबद्दल ऐकायला मिळतं, बरेच किस्से आहेत की साहेबांनी त्यांच्या काळामध्ये त्यांची मदत कशी केली किंवा त्यांच्या विषयावर प्रश्नांवर काय केलं. आणि एक असा किस्सा मला आमच्या आता सहकारी तरुण आमदारांनी किंवा आज ते मंत्री आहेत त्यांनी सांगितला की बऱ्याचदा आम्ही साहेबांकडं, त्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना, त्यावेळेस ते आज त्या तुमच्या खात्याचे मंत्री आहेत, तर त्यांनी सांगितलं की स्टुडंट्स युनियनचे ते त्यावेळेस नेतृत्व करायचे त्यांच्या पक्षाच्या. आणि असे बरेच आंदोलनं त्यांनी त्यावेळेस घेतले की शिक्षणाचा मुद्दा असेल, फी वाढीचा मुद्दा असेल, आणि मुख्यमंत्रींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा नेऊन त्यांच्या चेंबरपर्यंत ते भेट घेऊन त्यांना ते निवेदन दिलं पाहिजे. आणि ते नेहमी म्हणायचे की वागणूक ही विरोधी पक्षाचा जरी असेल, आपल्याकडे तो एक प्रश्न घेऊन आला आहे, आपल्या समाजाच्या, आपल्या राज्यातल्या लोकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन आला असेल, तर त्याला ती वागणूक मात्र त्या पद्धतीनं दिलं पाहिजे. त्याचं वय काय आहे, तो कोण आहे, तो कोणत्या पदावर आहे, हे न बघता त्यांनी जो आपल्याकडे विषय आणलाय तो विषय किती गांभीर्याचा आहे, तो विषय कसा घेतला पाहिजे, त्या विषयातून मार्ग कसा निघाला पाहिजे, ह्या सगळ्या विषयांवर ते आम्हाला सांगतात की त्या काळातली त्या मुख्यमंत्र्यांची वागणूक आणि मग अलीकडं महाविकास आघाडी सरकार येण्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली वागणूक ह्याच्यामध्ये बराच फरक होता. म्हणजे जे विरोधात होते त्यांनी आम्हाला चांगलं वागवलं, जे आमच्या सोबत होते त्यांनी आम्हाला कसं वागवलं. बरं ठीक आहे, त्यांनी जे केलं बरंच केलं, नाही तर महाविकास आघाडी सरकार झालंच नसतं. जो होता अच्छे केले होता. संजय बनसोडे आता आपण त्यांनी सांगितलं भाग्यवान. म्हणजे ह्या भाग्यवान, लातूरचा वाढणार की माणूस भाग्यवान असतोच. लातूरच्या मातीला स्पर्श मिळाला की त्याचं भाग्य चांगलंच असतं. आणि या लातूरच्या मातीमधून आदरणीय निलंगेकर साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, विलासराव देशमुख साहेब असतील, ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीचं राजकारण. आणि मी आज मला सभागृहात गेल्यानंतर एकच खंत वाटते की आज जे आम्ही राजकारणी म्हणून बघतोय किंवा आजची पिढी, आमच्या पुढची पिढी, म्हणजे आज जो 18-17 वर्षाचा मुलगा मुलगी ह्या राजकारणाच्या परिस्थिती बघतायत, तर दर्जा कुठेतरी खालावतोय का ह्याचाही कधी कधी आभास होतो की आज आपल्या पूर्वीचे राजकारणी कसे होते, आपला आदर्श कोण होतं. आणि साहेबांच्या माध्यमातून आम्हाला, म्हणजे आम्ही भाग्यवान आहोतच. त्यांच्या घरी जन्म झाला, त्यांच्या नावाने आमची ओळख होते. पण ते जरी एका वेळेसाठी बाजूला ठेवलं तरी ते त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते व्यक्तिमत्व एक आदर्श होतं, त्यांचं नेतृत्व एक आदर्श नेतृत्व होतं, ते आम्हाला लाभलं. ज्या लातूरमध्ये आमचा जन्म झाला त्या लातूरची ओळख म्हणून जे करतात, त्यांच्या नावानं होते,
त्याच्यामुळं आम्हाला लाभ. ते आज बरेच आमचे युथ काँग्रेस सहकारी असतील, जेव्हा माझा प्रवास सुरू झाला, म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील साहेबांसोबत काम करत असत. आणि मग मला माझ्या युथ काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये ते सांगतात की आज आमच्या सोबत सुद्धा साहेबांचा फोटो आहे. म्हणजे ते लहान असताना साहेब त्यांच्या कधीतरी घरी गेले होते. आज ते राजकारणात साहेबांना बघून उतरलेले आहेत. साहेब त्यांचा आदर्श आहेत. आज व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर म्हणा, आज फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, मी देखील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून गेली 200 आठवडे आठवणीतले विलासराव ही एक मालिका सुरू केली होती. त्याला आज आता ह्या 2-4 रविवारानंतर 200वा रविवार होईल. म्हणजे अनेक अशा आठवणी आमच्याकडे येतात. त्यातून आम्हाला निवडक आठवणी त्याच्यामध्येच आमच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून मी तिथं प्रकाशित करतो. म्हणजे हे व्यक्तिमत्व गेल्यानंतर लोकनेता काय असतो, लोकनेत्याची उंची काय असते, की असताना, हयात असताना त्यांनी त्यांचा जय जयकार करणं, त्यांचं गवगवा करणं होत असतं. पण गेल्यानंतर प्रत्येक दिवशी एक असा दिवस जात नाही की जिथं साहेबांची आठवण येत नाही. एक असा दिवस जात नाही जिथं नवीन एक आठवण एक व्यक्ती आपल्याला सांगतो. मग जिल्हा बँकेचं कामकाज बघत असताना असेल, आमदार म्हणून कामकाज बघताना असेल, युथ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामकाज बघत असताना असेल, असा एकही दिवस जात नाही की जिथं साहेबांची आठवण किंवा साहेबांचा स्पर्श होत नाही. म्हणजे साहेबांनी काय कमवलं, तर साहेबांनी ही लोक कमवली. त्यांची खरी कमाई काय? त्यांची खरी कमाई ही लोक, त्यांची ही जनता, त्यांच्यावर अफाट प्रेम करणारी, त्यांच्यानंतर त्यांना आपल्या स्मरणात ठेवणारी. आज अनेक लोकांच्या आठवणीला उजाळा होतोय. अनेक असे आठवणी आता जे आपलं भाषण ऐकतायत त्यांच्या मनामध्ये देखील असे बरेच प्रसंग असतील, लहानपणापासून आत्तापर्यंत, किंवा त्यांनी जे ऐकलेल्या साहेबांचे संदर्भ असतील. एक चांगल्या नेतृत्वाला आपल्याला त्यांच्या आठवणीतून जिवंत ठेवायचं. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ते करतोय. पण जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कसं नेतृत्व असलं पाहिजे, कसं नेतृत्व जपलं पाहिजे, कसं नेतृत्व घडवलं पाहिजे, हे लातूरच्या जनतेकडून शिकलं पाहिजे. एक नाही, अनेक असे नेतृत्व इथं घडलेले आहेत. आणि एकाहून एक दर्जेदार नेतृत्व घडून आपण राज्याला, देशाला दिशा देणारं नेतृत्व आपण सर्वांनी इथं घडवलं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक अजून आठवणी आम्हाला इथं ऐकायला मिळतील, याचा आस्वाद घ्यायला मिळेल. आणि मी एकदा माझ्या युथ काँग्रेसच्या पहिल्या दौऱ्यावर विनायकराव पाटलांच्या अहमदपूरपासून मला दौरा सुरू झाला होता. आणि त्यांच्यासोबत दौरा सुरू करताना त्यांनी ज्या आठवणी आम्हाला सांगितल्या, ते आज जरी वेगळ्या पक्षात असतील, पण त्यावेळेस साहेबांनी त्यांच्यासोबत केलेलं काम म्हणा, किंवा त्यांच्या माध्यमातून झालेलं काम, त्यावेळेस ते जेव्हा मंत्री होते, जेव्हा अहमदपूरला काम मिळवून देण्याचं काम, की सगळ्यात जास्त पाझर तलाव अहमदपूरमध्ये झाले. आणि साहेब नेहमी म्हणायचे की आंदोलन असेल, विरोधक असेल, तरी मागण्या जोरात मांडाव्यात, प्रेशर ग्रुप तयार करावा, सरकारला मजबूर करावं की त्या मागण्या सरकार देण्यासाठी कटिबद्ध असावी. माहितीचा अधिकार असाच मिळाला. अण्णा हजारेंनी जागृतीच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगितलं होतं की मी ते आंदोलन छेडलं, साहेबांनी ते आंदोलन होऊ दिलं. आणि आंदोलन का होऊ दिलं, की आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, की आंदोलन जोपर्यंत तापणार नाही, आंदोलनाची भूमिका आंदोलक जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवणार नाही, तर त्याच्यामधून जनहिताचा जो एक निर्णय जो आपण महाराष्ट्रामध्ये घेतला आणि देशभरामध्ये जो लागू झाला, तो माहितीचा अधिकार ह्या आंदोलनातून निर्माण झाला. असा लोकनेता की विरोधकांना देखील आपलासा वाटावा आणि आपल्या लोकांना किंवा विरोधकांना आपला त्याचा हेवा वाटावा, की हा आपल्याकडे असता. पवारसाहेबांचा आपण इथं उल्लेख केला. परवा मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मी तोच प्रसंग सांगितला की त्यावेळेस मी विरोधी बाकावर होतो आणि मला तेव्हाच कळालं की हे काहीतरी करतील. येणाऱ्या काळामध्ये हे नेतृत्व म्हणजे एक लिडरशिप क्वालिटी ज्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे अनेक किस्से आज मला त्यांच्या सहकाऱ्यांसोबत, त्यांच्यासोबत काम केलेल्या नेत्यांसोबत अनेक छोटे मोठे किस्से मला मिळत असतात. आणि त्याच्यामधूनच माझ्या आठवणीचा साठा मी वाढवतोय. आणि आजच्याही कार्यक्रमाच्या वतीनं त्याच भूमिकेत मी आज या कार्यक्रमात सहभागी झालो. आपण मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसं तर जळीस्थळी पाशाणी सर्वत्र साहेबांच्या आठवणी निघतातच. स्वस्त, रास्त आणि मस्त साहेबांनी निर्मिली सृष्टी. स्वस्त, रास्त आणि मस्त साहेबांनी निर्मिली सृष्टी. आजी आजोबा नातवाला सांगू लागले लातूरच्या रेल्वेत साहेबांच्या गोष्टी.
सतत त्यांच्याबद्दलच्या आठवणी निघतात. आपल्याला माहीत आहे इथून रेल्वे स्टेशनला जायला रिक्षाला 100 रुपये घेतात आणि रेल्वेनं पुण्याला जायला 80 रुपये घेतात. तसं तर लातूरच्या शहरानं बरं केलं आहे म्हणा, महिलांना फुकट केली सिटी बस. मला जरा खंत वाटू लागली आपण उगाच झालो पुरुष. ही किमिया विलासराव साहेबच करू शकतात. मराठवाडा जनता विकास परिषदेचं अधिवेशन होतं लातूरच्या मुक्ताई मंगल कार्यालयात आणि पहिल्या राजकीय मोठ्या व्यक्तिमत्वाचं संचलन करण्याची संधी मला त्या काळी विद्यार्थी असताना प्राप्त झाली. तो अतिशय हृदयस्पर्शी आठवण आहे माझ्या आयुष्यातली. ती आठवण अशी की मी संचलन करत होतो आणि विलासराव साहेबांचं भाषण झालं आणि भाषणामध्ये संत साहित्याचा संदर्भ देताना त्यांनी ज्ञानदेवाचं पसायदान आहे पण उभ्या महाराष्ट्राला हे पण माहिती पाहिजे की नामदेवाचं पसायदान आहे असं त्यांनी उद्घोषणा केली. आणि नामदेवाचं पसायदान सांगताना ते असं म्हणाले की मी या नामदेवाच्या पसायदानाप्रमाणे माझं आयुष्य आणि राजकीय कर्तृत्व मी सिंपित जातोय. मला आत्मविश्वास आहे की माझ्या सत्कर्माच्या प्राजक्ताची फुलं माझी मुलं नक्कीच या लातूरच्या भूमीला समृद्ध करतील. ते पसायदान असं आहे, आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा मने तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग, ही माझ्या राजकारणाची धारणा आहे असं विलासराव साहेब मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अधिवेशनात बोलले. मला वाटतंय की येणाऱ्या पिढीनं ती धारणा समृद्धपणे आपणाला बहाल केली आणि त्या सभ्यतेचा चेहरा आपण अमित भैयाच्या रूपानं, धीरज भैयाच्या रूपानं आणि त्यांना त्या सभ्यतेनं संस्कारित निरपेक्ष भावनेनं समृद्ध करणारे दिलीपराव साहेब आपल्यात आहेत. ती भावना आपण जपतोय हे सुद्धा लातूरकरांचं वैभव आहे. या अपेक्षेसह आपल्यामध्ये उपस्थित असणारे आणि ज्यांच्या परिस्पर्शाने ज्यांचं सोनं झालं, ज्यांच्या आयुष्यामध्ये पवार साहेब महत्त्वाचे आहेत, पण लातूरचं राजकारण म्हणून सर्वांचं सहकार्य ज्यांना आहे, आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज ज्यांचा वसा ज्यांच्या जीवनात आहे, असे तरुण कोसळलेल्या संकटाच्या आकाशावर पाय रोवून उभा टाकण्याची क्षमता आपल्यात आहे. आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, आपण आता आम्हा सर्वांना साहेबांच्या आठवणीच्या उजाळ्यातून मनोगतातून व्यक्त व्हावं. आदरणीय बनसोडे साहेब. सर्वप्रथम मी आपला सर्वांचं दैवत आदरणीय साहेबांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 77व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांचं आपल्याला आता धन्यवाद साहेब. आपण उल्लेख केलात की लातूरवर आदरणीय साहेबांनी संस्कार केला. संस्काराचा इतिहास म्हणून सांगतो, भगतसिंग मरायला जाण्यापूर्वी त्यांनी 8 पानाची पुस्तिका लिहिली आणि त्यामध्ये 2 ओळी अशा लिहिलेल्या आहेत की अकाल जब होता है अनाज का तो मानव मर जाता है, अकाल जब होता है अनाज का तो मानव मर जाता है, अकाल जब होता है संस्कारों का तो मानवता मर जाती है. लातूरच्या राजकारणातला संस्कार विलासराव साहेबांनी टिकवून ठेवला आणि पुढे येणाऱ्या पिढीने आपणाला बहाल केला. त्यामुळं लातूरची मानवता टिकून आहे. कुठलाच संप्रदायवाद लातूरच्या मातीत, लातूर पॅटर्नच्या इतिहासात आणि जिल्हा निर्मितीत आम्हा लातूरकरांनी कधीही अनुभवला नाही. हा संस्कार भगतसिंगाचा आदरणीय साहेबांनी दिला आहे आणि तेच भगतसिंग महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला आल्यावर रायगडाच्या समाधीचं दर्शन घेतात आणि म्हणतात की पिस्तौल और बम इनकलाब नहीं लाते, बल्कि इनकलाब की तलवार विचारों के शान पर तेज होती है. इस मिट्टी में पहला आजादी का परचम छत्रपति शिवबा आपने लहराया था. उस आजादी के परचम की मैं कसम खा के कहता हूं कि जब तक ये जान है तब तक इस माँ भारती के लिए भगत सिंह कुर्बान है. तेच शिवराय, तेच फुले, तेच शाहू, तेच आंबेडकर साहेबांच्या राजकारणाच्या विचाराचा वसा होता.
म्हणून लातूरची मानवता टिकून आहे, महाराष्ट्राची मानवता टिकून आहे. वास्तविक अनुभव आपण लातूरकर म्हणून घेतलात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि त्या मानवतेचा परिपाक म्हणून आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आपल्या आठवणीतील साहेब आपण व्यक्त करावं. सभ्य राजकारणाचा चेहरा, नवजवा तेरी मौत ही तेरे वतन की जिंदगी, तेरे लहू से जाग उठेगी इस चमन की जिंदगी, लातूर के लिए सब कुछ समर्पित, यही है आपकी अमित भैया जिंदगी. धन्यवाद आदरणीय अमित साहेब. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.